समर्थ मित्रांनो, आम्ही चाललो आहे फॅमिली ट्रिपसाठी. श्री स्वामी समर्थ बोलले तर तुम्हाला समजायला पाहिजे. आम्ही चाललो आहे अक्कलकोटला. हे बघा अशी पॅक झाले साईशा आणि चणे खाते आहे. पनवेलवरून आमचा प्रवास चालू झाला आहे. पनवेलवरून CST आणि CSTवरून पुढे सोलापूर. बघूया, चला बाय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आहे CSTवरून अक्कलकोटला जाणार आणि सोलापूर आमचं लास्ट स्टॉप आहे, पण आम्ही अक्कलकोटलाच उतरणार आहोत. हे बघा आमचं सीट कन्फर्म असल्यामुळे आम्ही बिंदास बसलो आहे आणि जेवतोय आता घरी टिफिन आणून. हाय हाय श्री स्वामी समर्थ. चलो बाय, भेटूया सकाळी. CSTवरून आम्ही चेन्नई एक्सप्रेस पकडली होती आणि प्रवासात साईशाला मध्येच दादा वगैरे भेटलेत, काका भेटलेत, तर त्यांच्यावरती मस्ती करते. बघू शकता तुम्ही. साईशाचे हाय हाय कर हाय कर. चालले अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. हाय कर. सकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही आता अक्कलकोटला पोचलो आहे. रात्रभर भरपूर थंडी होती आणि शायशाची चिडचिड चालू आहे. हाय कर ब्लॉकमध्ये, हाय कर आपल्या. हाय. आणि आपली ट्रेन चालली बघा, दूर चालली ट्रेन. चला, जय स्वामी समर्थ. बूम कुठे चालली ट्रेन? बुम बुम चालली, बुम बुम. भूक लागली त्यामुळे मग आम्ही इथे नाश्त्याला थांबलो. स्टेशनच्या बाहेरच अक्कलकोटला. मेंदूवडा आणि इडली घेतल्या आणि साईशासाठी दूध बॉटल. मम पाहिजे तुला? सांग सगळ्यांना मम पाहिजे. मम मम मम. स्टेशनवरून आमची जुनी सवारी म्हणजे पनवेलला पहिल्या टमटम चालू असायचा, तर त्या टमटमची आठवण झाली आणि आम्ही टमटम बसलो. समोर फॅमिली बघू शकता. साईशा त्यांच्याकडे आता अक्कलकोटमध्ये आलेलो आहे. स्टेशनला उतरलो आणि टमटम म्हणजे जुन्या रिक्षा त्या भेटला. 40 रुपये पर सीट. आणि असं करून आम्ही आता स्वामी समर्थांच्या नगरीत आलो. आणि साईशा कंटाळले त्यामुळे तिची रात्र पण झोप नाही झाली. ती आता झोपली आहे. आणि हे बघू शकता यात्री निवास समोर. तर बघू आपल्याला रूम कशी भेटते, किती प्राईज आहे किंवा काय, त्या डिटेल तुम्हाला मी देईलच, सांगेन नंतर. यात्री निवासला आलो. भक्त निवास तिथून लांब असल्यामुळे यात्री निवासला आलो. ही एंट्री आहे यात्री निवासची. बघू शकता तुम्ही, मस्त एकदम एंट्री आहे. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. आमचं सकाळी आल्याच्या नंतर रूमवरती गेलो आम्ही. आंघोळ वगैरे झाली, फ्रेश वगैरे झालो आणि आता स्वामींच्या दर्शनासाठी चाललो आहे. साईशाला मस्त रेडी केलं आहे मम्माने. तर मम्मा चाललो आम्ही दर्शनासाठी स्वामींच्या. बघू जर आतमध्ये कॅमेरा लाऊड असेल तर तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या सोबतच असतील. ज्या स्वामी भक्तांना यथाशक्ती देणगी द्यायची असते त्या स्वामी भक्तांना. इथे आमचं मस्त दर्शन झालं, पण मोबाईल आतमध्ये अलाउड नसल्यामुळे आम्ही काय ते शूट करू शकलो नाही आणि ते आपल्याला पण बरं वाटत नाही. तर त्याच्यानंतर आम्ही ते आराम केला. श्रावणी बघा हाय करते आणि मस्त सकाळी सकाळी दर्शन झालं होतं आमचं. तुम्ही बघू शकता. बघा स्वामींचा चेहरा तिथे दिसतो. स्वामी समर्थ. स्वामींचं
जय वेळ जय खूप आहे स्वामी त्यामुळे बघा समर्थ. तिथे स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ करते जय जय स्वामी समर्थ महाराज की जय. आम्ही आता सकाळचे 10 वाजल्यात मंदिरात बसलो स्वामी समर्थांच्या आणि आमच्याकडे बाकी की आता सकाळची आरती आहे. तर आरतीसाठी आम्ही इथं बसलो आणि बापू आमचं बसतो स्वामी 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 चालू. जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ. जयदेव करा. हां स्वामी सारखे बसा. हां जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. आमची दर्शन झालं व्यवस्थित. आता हे बघा साईच्या दुकानात घुसली आणि बोलते पे मला पाहिजे पाहिजे. तिला पर्स घेतलं आहे आणि त्यात मग नंतर आवाज येते बघ पैसे पण पाहिजेत पैसे पाहिजेत. हा ना काय बोलली तू काय पाहिजे काय पाहिजे तुला. मम्माकडे काय मागितलं तू पैसे मागितले पैसे मागितले. आता दुपारची आरती केल्यानंतर आम्ही महाप्रसादाच्या लाईनमध्ये आहोत. पण महाप्रसादाच्या वेळेला लेडीजसाठी लाईन वेगळी आहे आणि जेंट्ससाठी लाईन वेगळी आहे. तर श्रावणी गेले बाबूला घेऊन त्या साईडला त्या लेडीज लाईनमध्ये आणि मी इकडे ते 12 वाजता लागलेली लाईन आता 1:30ला सोडली आहे. त्याने पोटात खूप कावळे ओरडायला लागलेत. तिकडे लेडीजची लाईन पण अजून सोडलेली नाही आहे. बघू स्वामीचा महाप्रसाद आपल्याला भेटतो आता. श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. गाडी घ्यायची आपल्याला घ्यायचं सगळी. मी मगाशी तुम्हाला बोललो की जेवणाच्या लाईनमध्ये टाईम लागला. टाईम याच्यासाठी लागला कारण 12ची जी आपली आरती झाली त्याच्या अगोदर जे आरतीची पब्लिक होती ती इकडे आली होती. तर त्यामुळे 800ची कॅपॅसिटी आहे अन्नछत्राची. त्यांनी पहिलं जेवण झालं त्याच्यानंतर मग आम्हाला वेटिंगवरती ठेवलं होतं. तर आम्हाला ही गोष्ट माहिती नव्हती. त्यामुळे मी बोललो की 12 वाजता लाईनला लागलेलं आणि एवढा टाईम गेला जेवणासाठी. त्यासाठी समोसा आणि एवढा काही टाईम लागत नाही. व्यवस्था पण खूप छान आहे. बघू शकता मी तुम्हाला मेनू दाखवेन नंतर. व्हिडिओ काढताय की काय. हो हो बाप्पाने नमो कर स्वामीने नमो कर. इकडे पर्स घेऊन आम्ही पैसे दे मला. आलो त्याच्यानंतर साई पैसे दे मला. जेवण खूप छान होतं आणि साई. डबल परत एकदा पुन्हा पण भेटतं. पैसे दे मला. नंतर इथे साईशी जेवली ना तर त्यामुळे आम्ही एका द्रोणमध्ये तिला मला दे. बाहेर आणलं आणि ती खाते आनंदामध्ये. दुपारचा महाप्रसाद आपला झाला. त्याच्यानंतर आपण रूमवरती गेलो होतो परत आणि भूक लागलेली त्यामुळे जेवण पण मस्त झालं. 2 वेळा मस्त एकदम जेवलो आणि त्याच्यानंतर रूमवरती गेलो फ्रेश झालो आणि झोपलो जरा. परत उठलो आणि आता अक्कलकोटमधले काही स्पॉट आहेत ते आम्ही करून येतो. तर त्यावेळेला ते पण एक्सप्लोर करेन तुम्हाला. तर मग भेटू. साईशा पण निघाली तिचा पर्स घेऊन. पर्स काय सोडत नाही आहे ते. चला पर्स खाली करायला. मी ऑटो केला आहे. ऑटोमधून 7 स्पॉट फिरायचेत आपल्याला. 7 स्पॉटचे मला एक्झॅक्ट नाव नाही माहिती पण फिरून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. तर लोकल ट्रान्सपोर्ट म्हणजे ऑटो केले आहे छोटीशी आणि त्याच्यामधून आम्ही फिरतो. टमटम केले आहे. रिक्षा म्हणजे आपली 250 रुपये घेतलं तरी 7 स्पॉटचे आणि ते तुम्हाला सगळे स्पॉट फिरवणार आणि ते थांबतात पण आणि शेवटला आपल्या रूमच्या इथे सोडतात. श्री स्वामी समर्थ. पहिला काका कुठे चाललो आपण. कोणतं गुरु मंदिरला चाललो आहे आता आपण. पहिला स्पॉट आहे आपला. चला आता मी बाळप्पा मठ इथे आलो आहे अक्कलकोटला आणि इथे स्वतः स्वामींचे
चरण म्हणजे ज्या मठाला लागलेत ते हे आहेत आणि तिथे असं त्यांनी स्पॉट करून ठेवलं म्हणजे व्हाईट कलरचं सर्कल ठेवलं. तर आलात तर त्याच्यावरती पाय देऊ नका आणि त्याला चरण स्पर्श करून पुढे जा. जय स्वामी समर्थ. तर तुम्ही असे स्वामींचे चरण आहेत बघा असे स्पॉट. बाप्पा बाप्पा बघ बाप्पा गणपती बाप्पा. तर स्वामींची तुम्ही मनोभावी मूर्ती बघू शकता, किती मस्त वाटते. महाराजांनी स्वहस्ते बाळप्पा महाराजांना देऊन हा मठ स्थापन केलेला आहे. या मठाला 124 वर्ष पूर्ण होतात. हयात असताना 22 वर्ष महाराजांनी सेवा केलेली आहे. बाळप्पा महाराजांनी महाराजांची सेवा केलेली आहे. त्यांच्यानंतर गादीवर आलेत गंगाधर महाराज, त्यांची समाधी आहे बघा. त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य अक्कलकोटचे गजानन महाराज, त्यांची मूळ प्रतिमा तिथं आहे बघा. आणि त्यांची समाधी इथून 3 किलोमीटर अंतरावर शिवपुरी आहे, तिथं त्यांची समाधी आहे. हा, आणि त्यावेळेचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मूळ फोटो आपलं शेष घर आहे बघा हे. हा, त्यावेळेचा 1872 सालचा मूळ फोटो आहे बघा. सर्व सेवेकरी घेऊन काढलेला, अमेरिकेच्या कोड्या कंपनीने काढलेला फोटो आहे स्वामींचा. सर्व सेवेकरी सोबत. हॅलो हा बघा, आपल्याला जे सेवेकरी आहेत त्यांनी ही जी माहिती दिली आहे बाळप्पा महाराजांच्या मठाची खूप उपयुक्त अशी आहे आणि माहितीपूर्वक आहे. तर त्यामुळे मी व्हिडिओ टाकून दवायला तुम्हाला भेटेलच. पण श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे स्वामींचं रूप आहे. बघू शकता विलक्षणी असं सुंदर स्वामींचे विविध फोटो असे इथे प्रत्येकाला दिवाराला लावलेले आहेत. स्वामींचं बसण्याचं व्यवस्थान, स्वामी समर्थ हे फोटोज आहेत सगळे. काय आहे? आंबा आहे ना? आंबा आहे, आंबा आहे. ही स्वामींची गोवंश केंद्र म्हणजे गोशाळा आहे. आपला 7 स्पॉटपैकी हा दुसरा स्पॉट आहे. एकमुखी दत्त मंदिर महाराजांच्या मठाच्या बाजूलाच आहे, बघू शकता तुम्ही इथे. चला. नमो करते साई, नमो कर, नमो करते साई माझी, नमो कर. हा, जय देव जय देव जय देव. तिथून आम्ही पुढे गेलो आणि खरंच रिक्षावाले आम्हाला एवढे चांगले भेटले होते. ते आम्हाला एकमेकांची माहिती देत होते आणि स्वामींचं वास्तव्य कधीपासून इथे म्हणजे 125 वर्ष महाराजांचं वास्तव्य त्यांच्या घरी होतं. खरंच म्हणजे आम्हाला माणसं भेटली समाधीला की समाधीला 165 वर्ष पूर्ण आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. समाधीला अजून ते खूप बरं वाटलं. 125 वर्ष. हां 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 म्हणजे असं मिळून 165 वर्ष झालं. समाधी मिळून अजून त्यांच्या वाड्यामध्ये राहिले 20-25 वर्ष झाले. हां हां हां. समाधी घेतली 16 ते वारल्यावर मग 16. हां हां हां. ते बाळाप्पा महाराज सेवेकरी. ओके ओके ओके. त्यांची समाधी. आता आपण तिसऱ्या स्पॉटला आलो आहे. इथे स्वामी समर्थांची समाधी मंदिर आहे. रिक्षावाल्यानेच आणलं आहे आणि ते पण माहिती देतात. म्हणजे असं नाही की फक्त रिक्षातून फिरवतात आम्हाला. तर हे बघू शकता तुम्ही, स्ट्रक्चर खूप भारी आहे. हा झळप्पा महाराजांचा वाडा आहे. तिथे स्वामींचं वास्तव्य होतं. जसं मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकलं 165 वर्ष तो हा वाडा आहे. भगवा बघा कसा शानमध्ये फडकतो आपला. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. हे घर स्वामींचे आहे आणि आम्ही स्वामींच्या घरात राहतो. म्हणजे इथं वास्तव्य होतं स्वामींचं. हा स्वामी समर्थांचा समाधी मठ आहे. स्वामी समर्थांची अशी मनभावक मूर्ती. जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
स्वामींचं पहिलं प्रथम आगमन ज्या वेळेला झालं अक्कलकोटमध्ये ते पहिल्यांदा इथं आले असं त्यांचं सांगण्याचं होतं ते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आमचा आता चौथा स्पॉट होता खंडोबा मंदिर. ज्यावेळेला स्वामी अक्कलकोटला आले त्यावेळेला पहिल्यांदा इथेच आले होते आणि एक म्हणजे भाविक की नास्तिकच म्हणाल त्याला स्वामीची प्रचिती पाहिजे होती स्वामींची. तर त्यांनी स्वामीला हे केलं. त्यावेळेला स्वामींनी स्वतःहून त्यांना म्हणजे त्यांची चिलीम असते त्यातून धूर काढून दाखवलं होतं असं वाटतं. मला पण पूर्ण एक्झॅक्ट माहिती नाही पण मी जेवढी माहिती मला माझ्यापर्यंत येईल तेवढे मी तुम्हाला पोचवण्याचा प्रयत्न करतो. काय स्वामी कसं वाटलं तुला दर्शन घेऊन? एकदम छान, मन प्रसन्न झालं एकदम. म्हणजे असं आल्यासारखं किती आला तरी सगळं चालतं एवढं बरं वाटतं. एक वेगळंच व्ह्यू येतो. बाबा आमची फुल एन्जॉय करते. येल्को जय मला जय कर जय जय. आपलं 5वा स्पॉट आहे क्षमस्व. इथं माझं जरा चुकलं. हे स्वामी समर्थांचं म्युझियम नसून जिथे जे अक्कलकोटमध्ये महाराज होते त्यांचं हे म्युझियम आहे. तिकीट आहे तर ते डेव्हलपिंगसाठी आहे. त्याचे तिकीट्स आहेत आणि पुढे त्या राजवाड्यांनी त्यांची शिकार वगैरे केले त्यांचं जे साहित्य आहे ते इथे ठेवलेलं आहे. आपला बॅक कॅमेरा ओपन करू. कसं होणार म्युझियम बघा. व्ह्यूज दाखवलं मस्त आहे. जेव्हा पूर्ण असं तयार होईल त्यावेळेला भारीच वाटेल. आणि स्वामींचे सेवेकरी ते. तर तिथून पुढे आम्ही म्युझियमसाठी निघालो. तर दादा आम्हाला माहिती सांगतात त्यांच्याबद्दल. म्हणजे महाराजी म्हणून त्यांना वारीच नाही आहे. हां 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 नाही आहे. त्यांना दत्तक पुत्र म्हणून घेतलं. कुणी घेतलेलं दत्तक त्यांना? हे दोघं लेडीज होते ना. हां हां तिथे आतमध्ये त्यांनी घेतले. ओके ओके ओके. हां त्यांनी घेतले. राजे साताराचे ते उदयनराजे भोसले आहेत ना. हां 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 त्यांच्या भावकीमधले त्यांना दत्तकपुत्र घेतले. वयाच्या 20 वयामध्ये घेतले. ओके. मग त्यांचं हे म्हणजे त्यांनी त्यावेळेला मग हे केलं ते म्युझियम आहे इथे. हां पहिल्या म्हटलं स्वतः सोडा. हां 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 हे म्युझियम आहे आणि त्याचं काम चालू आहे. टाइम कालावधी खूप टाइम कमी आहे. वेळ सकाळी 6 ते संध्याकाळी आपला 7 सकाळी पर्यंत. 9 तर ते आम्ही लेट झालो 7 होतो. वाजेपर्यंत. 7:30 झाले त्यामुळे होते. जेवढं लवकर होईल 7च्या आधी बोललं गेलं तेवढे या आणि बघून घ्या. आम्हाला पण आता घाई झाले त्यामुळे आम्ही आता जातो आतमध्ये. आता म्युझियममध्ये आलो आहे. म्युझियममध्ये फोटोग्राफी अलाउड नाही, व्हिडिओग्राफी अलाउड नाही. तरी पण बघू आपण. आणि येताना हा जिना एवढा भारी वाटतो आहे. प्राचीन काळाचा आहे असा. बघू शकता आम्ही टॉपला आहोत. पूर्ण राऊंड मस्त वाटतं. काय श्रावणी काय म्हणतेस तू? एकदम छान वाटलं. बघू जर भेटलाच चान्स तर तुम्हाला एकदम शॉर्ट्स दाखवू, नाहीतर मग अलाउड नाही तसं ट्राय करू. चला पण आता म्युझियम फिरून आलो आहे. पहिल्या मजल्यावरती त्यांचं सगळं म्युझियमचं साहित्य आहे आणि खालच्या मजल्यावर त्यांचं ऑफिस वगैरे आहे. फोटो काढायला सक्त मनाई आहे आणि त्यांचं टायमिंग आहे सकाळी 9 ते 7. खूप असं म्हणजे म्हटलं ना तर शस्त्र भंडार भरलेलं आहे. आता लाईट जास्त जरा संध्याकाळचं त्यामुळे. कलेक्शन आणि सगळ्यात बघण्यासारखी म्हणजे त्यांच्या कलेक्शन्स कार्स झाले. नक्कीच विजिट करा. आणि माझं तर आमचं तर म्हणणं आहे खरंच नक्की विजिट करा तुम्ही. खूप छान आहे. डेव्हलपिंगचं काम चालू आहे, लवकरच होईल पण मस्त आहे. ओव्हरऑल जर तुम्ही आलात अक्कलकोटमध्ये तर नक्की भेट द्या. खूप छान आहे. पण झाल्याच्या नंतर आमच्या मॅडमला लागले भूक. तर ती नुसती चिडचिड करते. घ्यायला आलो दूध. तर आता तिला आम्ही घ्यायला आलो दूध इथे समोरच्याच एका हॉटेलमध्ये. आणि दादाने आम्हाला दूध बॉटल म्हणजे त्या बॉटलमध्ये दूध दिलं आहे. बघू शकता इथे साईडला ते बसल्यात. सगळे म्हणजे तुम्ही बघाल तर सगळे कोऑपरेटिव्ह आहेत, माहिती देतात, सगळं बेसिक गोष्टी सांगतायत म्हणजे सपोर्टेबल आहेत. जर तुम्ही कुणाला पण इन्फॉर्मेशन विचारलीत तर तुम्हाला ते सांगतील की असं नाही की बाबा भाषा म्हणजे त्यांची किंवा वेगळी आहे किंवा असं काय नाही की उन्हाटपणे कोण बोलेल. सगळे कोऑपरेटिव्ह आहेत. याची मस्ती चालू आहे बघा. आमचं एवढं भाग्य की इथे आरती चालू होती. तर आरतीचं आम्हाला भाग्य भेटलं आणि साईबाबा इथे आरतीमध्ये टाळ्या वाजवते, घंटा वाजवते त्यामध्ये. आता तुम्ही आम्हाला मंदिराच्या इथे सोडाल ना डायरेक्ट? इथून रिक्षावाला किती घेतात डायरेक्ट तिथे जायला? तिथं 40 रुपये पण घेतात. शेवटचं स्थळ आहे म्हणजे स्वामी समर्थ राजेशाही मठ. खूप सुंदर अशी विलक्षणीय मूर्ती आहे आणि आम्ही नशिबान आहोत की आम्हाला इथे आरती पण भेटली. साई पण आरती करत होती आमची आणि आम्ही थांबलो इथे एक 15-20 मिनटं तरी थांबलो आरतीसाठी. खूप मस्त पॉझिटिव्ह वाईब्स आहेत.
बघाल तर मंदिर पण खूप छान वाटतं एकदम. आणि आरती पण एवढी विलक्षण होती. खूप वेळ चालली आरती. बरं वाटलं. स्वामी समर्थ. जय जय. चला तर मग आपलं झालं सगळे स्पॉट फिरून. रिक्षावाले दादा आपल्याला इथे आणि महाप्रसादाचा पण एक असतो. महाप्रसादाची सोय आहे. तुम्ही इथे पण महाप्रसाद करू शकता. रिक्षावाले होते त्यांनी आपल्याला माहिती पण खूप दिली. आणि तुम्ही जर आलात तर मी तुम्हाला यांचा नंबर पण देईन. आणि इथे रिक्षाच्या बाजूला त्यांचं नाव आहे आणि नंबर पण आहे. हे नंबर नाही माझा. हा त्यांचा नंबर आहे ते सांगतात बघा. 98 23 95 39 10. आणि सगळी आम्हाला त्यांनी माहिती पण दिली आणि व्यवस्थित फिरवलं. थांबले पण आमच्यासाठी. खूप बरं वाटलं तुमच्याशी भेटून. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला आता आम्ही वस्तीला आहोत त्यामुळे आम्हाला काही हे नाही. आम्ही आता पुन्हा एकदा स्वामींच्या दर्शनाला आलो. संध्याकाळचे 7 वाजले. आरती पण आहे. हां जय जय स्वामी समर्थ. आणि आम्ही छानशी अशी स्वामींची छोटी मूर्ती घेतली आहे आमच्या देवाऱ्यात ठेवायला. ती स्वामींच्या चरणी लावू आणि नंतर मग तिला संध्याकाळी पण आम्ही दर्शन घेतलं. आणि आता आरतीचं टायमिंग आहे 8 वाजता. तर आरतीसाठी आम्ही आलो आहे. आणि लेडीजसाठी लाईन वेगळी आहे जेंट्ससाठी. आणि त्यावेळेला आम्ही आलो त्यावेळेला आमच्याबरोबर एक रूम गेला काका आणि काकी होत्या. तर एवढं हे की ते पण चिपळूणचेच निघाले म्हणजे आमचे गाववाले. आम्ही रत्नागिरीवाले ते चिपळूण ते पण फॅमिली आहे. नवरा बायको आहेत एजेड आहेत. तर उद्याचा प्रवास त्यांच्याबरोबर आहे पंढरपूर आणि तुळजापूर. बघू त्यांची भेट पण करून देईन तुम्हाला ब्लॉगमध्ये नंतरच. आता आमची आरती झाली आहे आणि आता संध्याकाळचा महाप्रसाद घ्यायला आम्ही चाललो आहे. तर तिथे एक बाबा भेटले त्यांची ओळख झाली. आणि आता लाईनमध्ये असताना पंढरपूरवरून जे भाविक आले म्हणजे आम्हाला उद्या पंढरपूरला जायचं आहे तर त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतली. आणि पंढरपूरला पण राहण्याची सोय उत्तम आहे 250 रुपयामध्ये. आणि दर्शन घेतलं तर ते आता ते पंढरपूरचं सकाळी त्यांचं दर्शन झालं. तर आता आम्ही उद्या जाऊ आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे दर्शन वगैरे घेऊन तिथेच मुक्काम करू पंढरपूरला. पहिलं तुळजापूर आणि नंतर पंढरपूर. आणि भेटू मग उद्याच्या ब्लॉगमध्ये. अशा प्रकारे आम्ही सकाळी उठून आणि देवदर्शनाला चाललो आहे. कारण आज आम्ही इथून आउट करणार आहोत. त्यामुळे आणि साईशा गारट्यात खूप गारटली. त्या पप्पांना चिपकून राहिली. पण पर्स काय हातातून तिचा सुटत नाही. हा दाखवते बघा. त्यात पप्पांकडून पैसे घेतलेत जे कोणाला हात लावू देत नाही. ती पप्पांचे पैसे आहेत. बिचारीला आम्ही सकाळी उठवलं. हा ना मनी आहे तिचं. मनी आहे बाबा. चला गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वामीमय मॉर्निंग. बाय बाय. दुसऱ्या दिवसाची सुरुवात पण आमच्या स्वामीमय केली आहे. करमत नाही आहे. कालच्या दिवसात 2 दर्शन झाले. आणि आज सकाळी उठून फ्रेश होऊन आम्हाला तुळजापूरला जायचं आहे. पण आम्ही पहिलं स्वामींचं दर्शन घ्यायला आलो. श्री स्वामी समर्थ. स्वामीमय सकाळ आमचं दर्शन झालं सकाळी पण एकदम व्यवस्थित. आणि आता आम्ही इथे चहा नाश्त्यासाठी थांबलो आहे. काय पिल्या हे बघ ब्लॉग बघ आपला करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि आता इथून 8 वाजता आम्ही तुळजापूरला जाणार आहोत आणि नंतर मग पंढरपूर. चला स्टे टन. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय कर जय जय. कुठे राहिलास तर त्यांच्यासाठी इन्फॉर्मेशन. पहिला आम्ही आलेलो इथे यात्री निवास. तर इथे असं आहे की 700 रुपयाला रूम आहे. पण इथे बाथरूम वगैरे अटॅच नाही आहे. तो पब्लिक टॉयलेट आहे. आणि मी फॅमिलीबरोबर आल्यामुळे आम्ही इथे नाही राहिलो. यात्री निवासच्या समोर असं एक महाराजांचा स्टॅच्यू आहे. खूप मस्त वाटतं आणि बघण्यासारखं आहे. आम्ही इथे राहिलो आहे यात्री भुवनमध्ये. मस्त रूम आहेत. 2nd फ्लोअरवरती आम्ही रूम घेतला तिथं त्या विंडोमध्ये. आणि इथे म्हटलं तर गरम पाणी असतं सकाळी 4:30 ते 8 वाजेपर्यंत. ते 10:30 पर्यंत पण असतं पण ते जरा कोमट असतं. यात्री भुवन हे 2 नंबरचं इथलं.
आम्हाला 900ला रूम भेटले इथे आणि त्याच्यावरती बेड पण मोठं आहे, आरामात तुम्ही 4-5 जण झोपू शकता. तसं हे यात्री भुवन, मी तुम्हाला नंबर पण देईन नंतर मेन्शन करेल त्याच्यामध्ये. आणि तिकडे त्या साईडला दिसतंय ते भक्ती निवास, तिकडे पण रूम अवेलेबल आहेत. तुम्ही आलात तर नक्की ते विजिट द्या, चांगलं आहे. ही आम्ही यात्री निवासमध्ये रूम घेतली होती, 900 रुपये ह्याच्यामध्ये आहे. आणि हा एवढा मोठा बेड आहे आणि हा इथे बाथरूम आहे. नॉर्मलच आपली घरगुती रूम आहे, देवस्थानाला आलो आहे तर हायफाय नको. आणि हा बाथरूम आहे आणि असे बेड वगैरे त्यांच्या चादर वगैरे सगळं आहेत. आणि आम्ही हा रूम घेण्याचं कारण म्हणजे अजून एक की अशी विंडो ओपन झाली, इथे असं गार्डन आहे, तर त्यामुळे आम्ही हा रूम घेतलेला यात्री भुवनमध्ये. तुम्ही पण आलात तर मी तुम्हाला नंबर देईन, सजेशन करेन, या मस्त आहे. आम्ही आता इको केलं इथून, अक्कलकोटचं दर्शन घेतल्याच्यानंतर आता चाललो आहे तुळजापूरला. तर इथे काल तुम्हाला मी जसं सांगितलं होतं तसे एक काका भेटलेले आम्हाला आणि या काकी भेटलेल्या बरोबर. तर ते आमच्या इकडचे गाववालेच निघाले, म्हणजे ते आहेत चिपळूणचे आणि इथे कल्याणला राहतात. आणि त्याच्यानंतर थोडे पुढे आम्ही आलो आणि अजून 3 जण भेटले, तर ते पण भेटले, ते पण गाववालेच आहेत आमचे, म्हणजे ते खेडचे आहेत, चिपळूणचे. अशी सगळी टीम भेटले आणि म्हणजे असं बोलाल तर सगळी कोकणी माणसं कोकणी माणसं सगळे एकत्र आता चाललोय आम्ही तुळजापूरला. तुळजापूरला जाऊ, 500 रुपये कृपेने. परत एकदा सांगतो की आता एवढं परत तसं चांगलं झालं की आम्हाला जे ड्रायव्हर भेटले तुळजापूरला जायला, काल आमचं तर समाधी मठाचं हेच दर्शन झालं होतं, पण त्याने आम्हाला आता परत आणलं आहे. तर आम्ही आता परत चाललो आहे. ते सगळे ग्रुप आहेत, त्यांचं दर्शन झालं नव्हतं, मग त्यामुळे काकांना बोललो आम्ही चला जाऊया. ते दुधाभिषेक चालू आहे, तर 500 रुपयापासून चालू असतं. तुम्ही त्यांना सांगितलं तर ते अभिषेक घालून देतात. ते स्वामींची अशी मूर्ती आहे आणि फॅमिली इथे बसलो. आम्हाला सध्या टाईम नाही, त्यामुळे मग आम्ही आता चाललो. श्री स्वामी समर्थ. आम्ही अक्कलकोटवरून गाडी केली होती सकाळी 9 वाजता, एक 150 रुपये पर पर्सन. आणि आता एक अराऊंडली 2 तासात आम्ही तुळजापूरला पोचलो आहे आणि प्रवास पण चांगला झाला. आणि आता बघू तुळजापूरला पोचलं. तुळजापूरला तिथं कसं का होतं, गाडीत जरा कंटाळा आला होता, झोप वगैरे येत होती, कारण काल पण झोप नव्हती झाली त्याच्यामुळे. तर बघू नंतर मग दर्शन घेतल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेनच मी, अलाउड आतमध्ये मोबाईल वगैरे असला तर. चला केलं आहे. तर मग भूक लागली आहे, सकाळी उत्तप्पा खाल्ला होता तरी पण. मग आता एका हॉटेलला थांबलो आहे आणि मी घेतलं पुरी भाजी आणि श्रावणीने घेतलं मिसळपाव घेतला. भाव पण बघतो भाव कसं, त्याची झोप पूर्ण झाली आहे मस्त एकदम. या नाश्ता करायला. मंदिराच्या इथे तर ओटी घेतोय. आम्ही आलेलो त्यावेळेला जरा मंदिराची साफसफाई चालू आहे, तुम्ही बघू शकता. साफसफाई चालू आहे कारण आपले 22 तारखेला त्याच्यामुळे आता साफसफाई करतात. साफसफाई करते हां मेन. आणि बघा ही दर्शनाची घाई असे पळतात बघा, पळतात बघा. मकर संक्रांत असल्यामुळे इथे गर्दी होती. हार्डली 15-20 मिनटं बोलतं दर्शन होत होतं, पण आता त्यासाठी आम्हाला 2 ते 3 तास लागणार होते. तर चला आलं देवीच्या चरणी तर काय होतं. आम्ही म्हणून 2.5 तास लाईनला थांबलेलो, आता चाललोय.
आता देवीचं दर्शन घेणार म्हणून आम्ही सांगा इथे बोलाय बघ तर बघ सांग दर्शन घेणार म्हणून आम्ही आलो पण असं सांगण्यात म्हणजे देवी त्यामुळे दर्शन आमचं झालं पण व्यवस्थित नाही दर्शन तर झालं ना असं मार्केट आहे तुम्हाला का पाहिजे त्यासाठी म्हणू शकता कवड्याचा माळ दिसतो तुम्हाला प्रसाद आहे आई भवानीची सुंदर अशी पेंटिंग आहे महाराज आहेत दर्शन झालं आमचं व्यवस्थित 1-2-2.5 तास लागले आणि त्याच्यानंतर आता ही ते काय शॉपिंग चालू आहे बांगड्या भरतात आले तर म्हणते बांगड्या भरते तिला पण आणि साईला पण हे बघा बघू शकता तुम्ही मस्त मस्त अरे वा 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 कोण तो अय्या छान छान दाखव 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 इकडे हात दाखव साई दाखव बांगडू दाखव तुझी ये नमस्कार पाटील सोळापूरला आमचं दर्शन झालं होता त्याच्यानंतर आता जेवायला आलो बस स्टँडच्या समोर हॉटेल श्री समाधान मस्त होतं जेवण आणि आता साईशा एन्जॉय करते इथे खेळते बाजूला फिश टँक आहे तर मजा घेते फिश टँकची पण तुम्ही आलात तरी पण आवर्जून भेट द्या हॉटेल समाधानला चला आता याच्यानंतर जाणार आम्ही पंढरपूर आपलं मस्त दर्शन झालं दुपारी जेवलो आणि आपण आता पंढरपूरला जाणार आहोत कारण इथे आपण राहणार नाही आहोत विठू माऊलीच्या दर्शनासाठी तर तो ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटेल तर नक्कीच हा बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा